हाय. मला ना माझ्या आयुष्यातली छोटीशी गोष्ट तुम्हाला शेअर करायची. गोष्ट काही लांबची नाही, कालचीच आहे. काल विषय असा झाला की मी काल रात्री इथे उभा होतो. पहिल्यापासून सांगतो, मी 5 दिवस आधी मामाच्या लग्नाला गावाला गेलेलो होतो आणि गावाला गेलेला असताना काल मग एकदम लास्ट दिवस होता, त्याच्यामुळे एकदम पोहलो वगैरे, एन्जॉय केला, खूप हिंडलो. तरी आमचं तरी पण 300-400 किलोमीटर असं हे झालं असं प्रवास, येण्या जाण्यात पण, घरी यायच्या टायमाला पण ते बी. तर आम्ही तिथून निघलो 2ला 3ला आणि घरी पोचलो आम्ही 5:30च्या दरम्यान. पोचल्यावर आहे ना, मग आज खूप दमलेलो होतो स्विमिंग वगैरे केल्यामुळे. घरी आलो, घरी आंघोळ वगैरे केली, मग ना झोपून गेलो आणि झोपलो आणि डायरेक्ट माझे डोळे उघडले 9-9:30 अशा वेळेस. आणि मी ना सगळ्यात पहिलं उठल्याबरोबर पाहिलं, मी कधी म्हणजे क्रिकेट बघत नाही, पण काल फायनल होतं आणि RCB खेळत होती, त्याच्यामुळे मी बघितलं. आणि जसं ओपन केलं लाईफमध्ये, अबे यार अर्धी मॅच हे झाली ती, ब्रेक झाला होता, त्याच्यामुळं ब्रेक झाल्यामुळे मी बाहेर आलो. आणि जसं मी बाहेर आलो, म्हटलं आता काहीतरी माइंड फ्रेश होण्यासाठी माझं असं असतं रोजचं की मी रोज गाणे गुणगुणवत असतो, असंच हवाला वगैरे परेशान करत असतो. आलो मस्त त्या टेन्शनमध्ये, टेन्शन तर नव्हतंच असं काही. बाहेर आलो आणि ही जागा दिसते तुम्हाला आता. रात्री तुम्हाला दाखवतो रपकन. अरे बाप, तुम रुकोगे नहीं, मुझे दिखाना पड़ेगा फास्ट. तो ये जगह देख सकते हैं, यहाँ पे मैं खड़ा था रात को. अरे यहीं पे मैं खड़ा था रात को खड़ा था और तभी गाने गुनगुनाते मैंने ना चाँद की तरफ देखा और चाँद इतना सुंदर लग रहा था. उस तरफ था चाँद, इतना सुंदर लग रहा था कि मेरे मन में अरमान जागे और मैंने वीडियो स्टार्ट करना शुरू कर दिया, क्योंकि बहुत दिनों बाद मुझे चाँद दिखा था. क्योंकि आपको बता दूंगा मैं चाँद के साथ वीडियो क्यों निकाल रहा था, वो भी बताऊंगा लास्ट में. फिर मैंने ऐसा है चाँद के साथ वीडियो निकालने के वीडियो ओपन किया और लला. नमस्कार, मैं विजय मस्के, कैमरामैन विजय मस्के के साथ आपको देख सकते हैं चाँद. और चाँद देखते सब मैं ऐसे रुक गया, एकदम डर गया, प्राइस हो गया. क्योंकि रात्री एक म्हणजे डायरेक्ट असं एक मुलगी होती, म्हणजे आय थिंक ती 21-22 वर्षाची असेल. तिचं लग्न वगैरे झालं होतं, सगळं होतं. आणि ना ती म्हणजे असं ते कळून गेलं मलाच की ती ना अशी गाऊनवर एकदम फास्ट पळाली. आपली मोबाईलची स्क्रीन असते एवढीशी, ते व्हिडिओ असं चालू होता, ते मग अशी रपकन पळाल्यामुळे ना ती मला असं रपकन, अरे बाप म्हणलं काय आलं. मी डचकलो. मी तिच्याकडे बघितलं, काय सीन आहे. मी व्हिडिओ वगैरे बंद केला, फोन खिशात घातला आणि घराच्या साईडला गेलो. आणि ती बाबू दिसते तुम्हाला, ती बाई ना तिथपर्यंत गेली पळत आणि तिथे जाऊन थांबली. तिला पळता पण येत नव्हती, एकदम अशी तुझ्या बाहेर पळत होती गाऊनमध्ये. तर तुम्ही सगळं गाऊनवर आपल्या पळताना येत. आणि त्या आईगा एवढा अंधार होता की गाऊन तिचं एकदम व्हाईट ते दिसत होतं लगेच. तर तिथे थांबली, ती डबल वापस फिरली. जशी वापस फिरली म्हटलं बा आपल्याला काही बोलून, रात्रीचा वेळ आहे की नाही. तर मी गेलो आणि घरापाशी जाऊन थांबलो. घरापाशी जाऊन थांबल्याच्या नंतर मी तिला ऑब्झर्व केलं की आज ती बघित होतो. तर ती ना रडत होती, रडत असं चालली. डबल मग ती रडत आहे ना इथून माझ्यासमोर एकदम हळून गेली. ती माझ्यासमोर हळून गेली. मग इथून डबल तिनं जशी स्पीड धरली, ती अपार्टमेंट दिसते तुम्हाला कुठे, ती अपार्टमेंट, हां ती अपार्टमेंट दिसते. तिथं जाऊन ती थांबली. म्हणलं यार काय यार, व्हिडिओच्यामध्ये मुलगी एक ती रातचं कसं रडते एवढी. आता विषय ना, एक ती जवान मुलगी एक ती रस्त्याने, एक ती रातचे हे 10-9च्या दरम्यान जर बाहेर येते तर काहीतरी विषय आला असेल. म्हणलं बरं का, म्हणलं इकडे वापस चालली. मग मी वापस आलो व्हिडिओ काढत जागेवर. मग ती डबल पळत येताना दिसली. डबल वापस म्हणजे त्या घरापाशी जाऊन थांबली आणि वापस पळत येताना दिसली. मग मी वापस थोडं घरापाशी जाऊन थांबलो. मग माझी भीती वाटत होती, जे ते रिअल. कारण की मुलगी आहे, रात्रीचं कधी काय होऊ शकतं सांगता नाही येत, डेंजर सिच्युएशन होती. मग जशी ती दिसली ती रडत चालली होती. पण ती मग त्या बाबळीपर्यंत गेली. मग खरं सांगते की ती फास्ट माझं दिमागमध्ये ती प्रश्न सुरू होते, कसं काय आली, भांडणं आली असेल, काय आली असेल, एक ती रातचं बाई कसं काय ती. तर मग मी ते त्यांना जुनूनली बोललो की ताई तुम्हाला काही मदत हवी आहे का. तिनं काहीच उत्तर नाही दिलं. हां, मी एकदम शांत बसलो. ती मग थोडं पुढे गेली अंधारात. मी म्हटलं यार काय आहे बाई. मी त्यांना, ताई तुम्हाला काही मदत पाहिजे का,
प्रॉब्लेम आला का मला सांग. मी असे म्हणजे 2-3 वेळेस विचारलं आणि तिनं काही उत्तरच दिलं नाही. मग तिनं ते अजून अंधारात चालली होती. मग मी थोडंसं पुढे गेलो. मी खरं सांगतो तेवढ्या रात्री तिला म्हणलो, खोटं बोललो मी तिला, मला जे वाटलं मी ते योग्य बोललो. म्हटलं अरे ताई तिकडे ना लोक अडवतात म्हणलं, सोनं वगैरे काढून घेतात आणि मारून फेकून देतात म्हणलं. असं काही बी तिला म्हणजे जोरानं तेवढंच आहे पुढं अडवतात म्हणलं तिकडं. आणि एक मुलगी पण मेली म्हणलं तिकडे फाशी घेऊन. असं मी तिला सांगितलं. आणि मग ती जागीच थांबली आणि ती पलटली, खाली मान घालून अशी चालायला लागली. तरी मग मी तिला ना जवळून चालली होती की मी तेव्हा तिला विचारलं की ताई तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का. तरी तिने उत्तर दिलं नाही आणि ती गेली. अशी ती चाललीच होती तिकडून. तर मग मला यार मी तिच्याकडे बघत राहिलो. जाऊस तर ती एकदम तिकडच्या साईडला गेली. ती दिसते तुम्हाला, उधर चली गई हो. फिर वो जा रही थी तो मुझे जब ही वो गई, वो जब मेरे को दिखना बंद हो गई, तेव्हा माझं लक्ष गेलं यार टीम म्हणजे हे खूप वेळ लागला ह्या गोष्टी व्हायला बरं का. असं नाही की म्हणजे ब्रेकच्या नंतर असं तसं नाही, याला खूप वेळ लागला. ह्या म्हणजे गोष्टी स्लो नाही आल्या एवढ्या स्लो मोशनमध्ये. मी गाणे बी 1-1.5 घंटा आधी म्हणत बसलो होतो. मग त्याच्यानंतर एवढं झालं, मला मजा येत होती. ती बाई आहे तशी गेली. मग त्याच्यानंतर मी विचार केला अबे यार व्हिडिओ पण नाही आला. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मी जी फायनल असतील ज्या टीमसाठी मी मॅच पाहतो ते टीम मला बघायलाच नाही भेटली. आणि शेट मी तुम्हाला सांगतो असं मी स्वतःला कोसायला लागलो आणि कोसता मोबाईल काढायला लागलो, लगेच फटाके वाजायला लागले. हट म्हणलं भेंडी. इतकी खुश झालो मी म्हणजे मी रात्री म्हणजे डायरेक्ट मला म्हणजे फटाके आता पंजाबसाठी तर वाजणार नाही तर म्हणजे वाजले असते बाय चान्स. पण RCBचे फॅन म्हणलं तर जागेवर फॅन इथून कुठे बी खड्ड्यात उकरून पाहिलं तर RCBचे फॅन भेटून जाते तुम्हाला. इतकी खुश झालो मी तुम्हाला सांगतो. मी रात्री ह्या पटाकामध्ये त्या खांब्यावर जाऊन वाढायला लागलो आय लव जिंदगी, काही बी वाढायला लागलो, काहीच घेणं नाही कोणा शिकते. रात्रीचं वाढायला लागलो आणि भाई म्हणलं काय चांगलं काम केलं काय नाही काहीच कळलं नाही. मग मस्त घरात गेलो वगैरे. मग घरी जाता विचार आले मायला. मस्त हॅप्पी पाणी गिनी पिलं, जेवण घेऊन केलं, मस्त झोपायच्या दारात. मग ते खुशीचे एन्जॉय मस्त सगळ्या पोरांचे स्टोऱ्या वगैरे बघितल्या. अच्छा म्हणलं फायनली भाई जिंकली म्हणलं. आता जेव्हापासून म्हणजे मला कळत होतं तेव्हापासून मी ना RCBला फॉलो करत होतो. मला एक कोणती तरी मॅच पाहिली होती मी, तेव्हापासून ती माझ्या इथं बसली होती की यार भाई एक बार हे टीम जीत जाय. आणि मग नंतर झालं असं की मी झोपता मला लगेच त्या मुलीचं आठवलं. म्हणलं यार मी त्या मुलीला आता इकडे बीड बायपास होती ती, मग ती सुसाईड करायला चालली काय हे मला काहीच कळलं नव्हतं. ती रडत चालली होती. मग मी ते अंदाज धरलं की यार ही तिकडे चालली, त्याच्यामुळे मी तिला ते कारण दिलं की नको जाऊ म्हणून. पण ती जाऊ तिकडे गेली, ती आली, ती इकडे गेली. आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे भीती वाटायची प्रश्न होता की इकडे तर ती गेली, तिकडे तिला बीड बायपासपासून जाण्याकडून मी वाचवलं. पण इकडे होती पटरी, खजूर से गिरा और कुएं में अटका ऐसी बात. तर मला टेन्शन आलं. म्हटलं काय करावं भाई. मी रात्री मला झोप आहे ना कशी 1 वाजला माहिती आहे मला झोप आहे ना ते विचार करू. मग मला कशी तरी झोप लागली मला ते स्वप्न पडलं. आणि स्वप्न बी कसं पडलं की मी सकाळी उठलो आहे आणि ना सगळे लोक म्हणाले एक पोरगी मेली, पटरीवर एक पोरगी मेली. शिट. आणि तुम्हाला सांगतो त्या रात्री जसं ते बघितलं ना डायरेक्ट मी डोळे खुलले, माझी बॉडी झाला ना रिअलमध्ये झाले. माझी बॉडी खुलली. मग पुरा हात पाय हलवायलो मी, हात हला ना असं बोटसुद्धा वर घेताना मी पुरा असं पॅरलाइजवाने फक्त डोळे आलेले इकडे असं पाहिलं. मग हळूहळू मला लगेच डोळे एकदम घट्ट दाबले, अशा हातवर आहे फास्ट वर झाले. फेंचोत म्हणलं काय व्हायलो माझ्यासोबत. अरे बापरे. एकदम घाबरून गेलो मी. मग उठलो, तोंडावर पाणी गिनी मारलं, थोडं बसलो बाहेर येऊन बसलो शांत. 2-3 स्क्रोल बघितल्या म्हणजे रील्स बघितल्या. म्हणजे इतकी हे झालं तर मी भांबळून गेलो, एवढा झालं बावचळलो होतो डायरेक्ट. उठलो मग अरे अच्छा स्वप्न होतं. डबल झोपलो वगैरे. सकाळी उठलो, डाटोमुटो वर्कआउट केल्याच्यानंतर दमलेलं असल्यामुळे डबल झोपून गेलो. उठलो 4-5 वाजता. आणि त्याच्यानंतर उठल्यानंतर एक बाई म्हणजे तीच बाई मी इथंच बसलो होतो. आत्ता इथलची गोष्ट आहे. खड्डं कुठं गेलं मग हे बा हे खड्डं दिसतंय ना, हे खड्ड्यामध्ये मला बसायची सवय. मी ह्याच्यामध्ये असे पाय टाकून टुबुक बसत असतो. तर हे आपल्याला मस्त जागा आहे. हां, तर याच्यामध्ये मी बसत असतो खड्ड्यामध्ये. आणि मग तिथून त्या रस्त्याने मग ती बाई चालली आणि ती मुलगा इकडे आला माझ्याकडे. मला लक्ष नव्हतं पण ते सांगतो तुम्हाला कसं झालं आहे.
ती आली बाई, म्हणजे सॉरी मुलगा आला आणि मुलगा मला येऊ म्हणतो तुम्ही रात्री इथेच उभा होते का. म्हणलं का भैया, म्हणजे भैया गेला नाही म्हणलो का म्हणलो. मग मला ती बाई दिसली, म्हटलं अरे पोरगे नाही म्हणे माझ्या मम्मीला इथे एक मुलगा थांबला होता त्याला बोलायचं होतं. मी म्हटलं मी नव्हतो भैया, म्हणजे घाबरलो आधीच पहिलं, त्याच्यामुळे मी डायरेक्ट फास्ट उत्तर देऊन नाही असं काही नाही. तर ते म्हणले बरं थँक्यू. मग मी ते बाईकडे पाहिलं. अच्छा म्हटलं मी जो विचार केला होता हे सुसाईड वगैरेचा असंच काहीतरी असं करू. मला एवढं छान एक्सप्लेन करता येत नाही, पण जसं जमलं तसं मी सांगण्याचा प्रयत्न केला. तर ते आलं, ते थँक्यू म्हटलं. आणि मेन गोष्ट काय आहे की हा व्हिडिओ मी याच्यामुळं काढला मित्रांनो, तुम्हाला सांगतो. आता मला माहीत नाही त्या बाईची परिस्थिती काय होती व काय झालं असं गेलं, काही पण झालं असेल, पण तिचा एवढा मोठा मुलगा त्या बाईचा का आला असतं, पोरं उन्हात पडले असते. हा एक शब्द तर व्हायरलच आहे जास्त. म्हणजे पोरांना काही प्रेम भेटलं नसतं आईचं. तिच्या घरी काय झालं आहे मी याच्यात मला माहिती पण करून घ्यायचं नाही ना, काही जाणून घ्यायचं आहे. फक्त फरक का पडला असता माहिती आहे का, जास्तीत जास्त आपण आहे ना सुसाईड वगैरेचे खूप विचार करतो, असं करायचं मरायचं असं तसं. आपल्याला वाटतं की खूप लोक रडतील असं वेली स्टोरी, काहीच घंटा होत नसतं बरं का. जास्तीत जास्त 2 दिवस ड्रामा होतं, रडापडा होत्या, कोणी येतं सगळे 2 दिवसानंतर घरी येऊन चालले ते सगळे पाहुणे रावळे, कोणाला काही घंटा फरक पडत नाही. कोणी म्हणतं मेल्याच्यानंतर सगळे हां चांगलं होतं असं हे होतं, एवढे शब्द मोजके ऐकणं आले बस संपलं. 1 महिन्यानंतर तुमचं नामोनिशाण नाही, 1 वर्षानंतर तुम्हाला कोणी ओळखणार पण नाही. तुमची लेकरंही तुम्हाला विसरून दे सगळे. आणि म्हणजे काही इतकी लॉयल जमाना नाही राहिला आताचा, हे ना कलियुग आहे बाई. तर मारा गिरायचे विचार कोणी करू नका. बाकी आपलं काय आय थिंक मी ते खरंच ते सुसाईड करायला चालली होती वाटतं बाई, त्याच्यामुळंच. आणि नेचरनं मला त्या जागेवर उभा केलं बाप. खरंच मला वाटतं आहे बरं का, असं का मला माहीत नाही की ती, पण मला तर अजून बी तेच वाटतं आहे की नाही एवढं रडापडायच्या टायमाला. आणि तिकडं बीड बायपास बाई तिकडे चालली असेल. चांगलं आहे, मी तिथं उभा होतो रात्री आणि त्याच्यामुळं माझं पुण्य लागलं वाटतं रात्रीचं, त्याच्यामुळं RCB जिंकली. पहा म्हणजे 18 वर्षात सफर. मी म्हणजे पाहतो तिला 8-9 वर्षापासून, पण तेव्हापासून टाकडाक माझं पुण्य लागलं RCBला जिंकायला. काय पुण्य म्हणजे उम्मीद आहे देखो, कोणाकोणाचे पुण्य लागते RCBला. तसे म्हणजे एवढं काही क्रिकेट आवडत नाही घंटा, पण कधीमध्ये फायनल पाहत असतो, ते बी RCB असली तर, नाही तर नाही. फिर हां, आणि तो व्हिडिओ जो मी चांदसोबत काढत होतो, तो व्हिडिओ मी तुम्हाला सांगतो की मैंने चांद के साथ क्या किया. मतलब चांद ने मेरे साथ क्या किया और मैंने चांद के साथ क्या किया, म्हणजे बात ही की रे बाबा, बाकी कुछ नहीं किया. तर चलते हैं. बहुत जास्त व्हिडिओ आणि दुसऱ्याचा मोबाईल आहे, आपण माझा मोबाईल ना माझ्या खिशात आहे. बाकी काय एवढंच मी तुम्हाला खूप भंड केलं, मला काही जास्त एक्सप्लेन करता आलं नाही, पण जसं जमलं मी तसं तुम्हाला सांगितलं. पण मजा आली मला खरंच. पहिलं असं वाटलं की यार उगाच हे केलं, पण रात्री जर माझ्या जागेवर दुसरा मुलगा असता तर काही बी झालं असतं. तर बाय, सगळे काळजी घ्या. असा चुकीचा पाऊल असेल तर कधी उचलू नका. बाकी तुमची लाईफ आहे, 78 वर्ष आलेत, तुम्हाला स्वातंत्र्य भेटलेलं, तुम्हाला मारायचं तर मारा, नाही जगायचं जगा. माझ्यासमोर असे ड्रामा बनवून येऊ नका प्लीज़. चलो मैं चलता हूँ. मैं विजय मस्के, कैमरामैन, सिर्फ कैमरामैन विजय के साथ. बाय.